एकलव्य निवासी मुखबधिर विद्यालय नागेपल्ली येथील स्थित अहेरी येथे बिस्किट, केळी, सफरचंद वाटप करण्यात आले। यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे विदर्भ अध्यक्ष जावेद अली, अहेरी विधानसभा अध्यक्ष रियाज भाई शेख, तालुका अध्यक्ष नागेश मडावी, जिल्हा सचिव रतन दुर्गे, सल्लागार साई बोंबावार, सदस्य मानातय्या दुर्गे, सबब्बया करपे, जिल्हा उपाध्यक्ष हमीद खान, तालुका सचिव ऋषी सुखदेवे, तालुका कोषाध्यक्ष रोशन सय्यद, तालुका सचिव सुरेश दुर्गे, सदस्य आफ्रिदी सय्यद, कार्यालय प्रमुख अमोल अलोणे, ॲडव्होकेट ज्योती ढोके, तालुका उपाध्यक्ष अन्सार सय्यद, तबरज शेख, आसिफ पठाण, मुबारक शेख यावेळी उपस्थित होते। तसेच अहेरी येथील तालुका आरोग्य अधिकारी किरण वानखेडे यांना शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। कारण अहेरी येथील मुरुम खानदान गड अहेरी येथे मागील 20 दिवसांपूर्वी कावीळचा प्रमाण घाण पाण्यामुळे पसरले होते। या वॉर्डात 150च्या वर प्रत्येक घरात कावीळची लागण झाली होती। ती डॉक्टर THO किरण वानखेडे यांनी आपली टीम लावून 20 दिवसात आटोक्यात आणले असल्याने डॉक्टर किरण वानखेडे यांचा आज शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आलाय। तसेच डॉक्टर कन्ना मडावी यांचे सुद्धा आज उपजिल्हा रुग्णालयात जाऊन सत्कार करण्यात आलाय। डॉक्टर कन्ना मडावी हे मागील 24 वर्षांपासून अहेरी येथे सेवा देत आहे व महिला व बाल रुग्णालय सुद्धाच्या रुग्णालयाचे उद्घाटन झाल्याबद्दल सुद्धा त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी पदाधिकारी व सदस्य गण उपस्थित होते। सर्व पदाधिकारीगण व सदस्यगण आपली परस्पर भेट घेण्यासाठी आपल्या प्रती प्रेम व आशीर्वाद देण्यासाठी आम्ही सर्वजण इथं उपस्थित झालो। आज विशेष राष्ट्रीय मानव अधिकार दिवस असल्याने त्या निमित्ताने म्हणजे हार्ड वर्ड्स नाही का तरी सुद्धा समजून घ्यायचं समजते। यासाठी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रीय मानव अधिकारच्या वतीने सप्रेम भेट वस्तू आपल्याला देत आहोत। आमची विनंती आहे, आम्ही दिलेली भेटवस्तू आपण स्वीकारावी हीच आग्रहाची विनंती। जय हिंद, जय भारत। प्रोग्राम कशाचा आहे? मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी तिरुपती मडावी, अहेरी।